तर नमस्कार मंडळी, स्वर्गनगरी कोकणातून आपले पुन्हा एकदा स्वागत. तर मंडळी कसे आहेत? तर मंडळी व्हिडिओ बघून तुम्हाला समजलेच असेल तर व्हिडिओ कशाबद्दल आहे. तर मंडळी व्हिडिओ आहे आज आमच्या आंब्यावर आंबे लागलेत. तर मंडळी आंबे काढून मस्तपैकी आंब्याची चटणी करायची आहे. आंब्याची चटणी म्हणजे आमच्याकडे कोकणात त्याला आम्ही खरबाट म्हणतो. तर आज दाखवतो कोकणात खरबाट कसं असतं भारी, आणि आंबे एकदम टेस्टी कोकणातले ते तुम्हाला सांगायची गरजच नाही मंडळी. तर आपल्या कोकणचा हापूस लागलेला आहे आपल्याकडे, दाखवतो तुम्हाला. चला तर मंडळी हापूस बघायला. तर मंडळी बघता आपल्या आंब्याच्या झाडाला मस्तपैकी मोहर म्हणजे पालवी फुटलेली आहे. तर मंडळी बघूया आता. बघता बघता मला आता 2 आंबे दिसलेले आहेत मंडळी. आज जाऊन बघतो काय अजून लागलेत काय, बघूया. तसे आज जाऊन बघितलं तर आपल्याला 15-20 आंबे तरी दिसलेले आहेत आता. आता काय मंडळी आपल्याला राहावेना प्लॅन झाला आता. नवं करायला आंबा काढायला एक तर लागणार ना. आता लगेच चढतोय मस्तपैकी आपल्या आंब्याच्या झाडावर, एक तरी आंबा काढून खाली येत. तर मंडळी बघत राहा व्हिडिओ पूर्ण. जाम आंबे वर दिसतात आहे, बाहेरून एवढं दिसणार नाही, पण आतल्या साईडून आंबे दिसत आहेत. आतून आंबे लागलेत. अगदी दादाला विचारतो वरून कुठचे आंबे काढू, कुठचे नको काढू. आता लागलाय तो, आता आंबा काढायला लागणार मंडळी. चव जाम सुटले, काय राहत नाही आहे. त्यांनी पण दादाला विचारलंय कुठचा काढू काढून, नंतर परत एक आंबा काढलेला आहे, पण दुसरा अजून एक आंबा काढतोय. तर मंडळी या आंबे खायला आपल्या रत्ननगरीतून, आपल्या कोकणातून. आणि अशा तऱ्हेने मस्त 2 आंबे काढून मी खाली आलोय. तर बघताय मंडळी आंबे कसले भारी आहेत. तुमच्या तोंडाला पाणी सुटलं की नाही कमेंट करून नक्की सांगा मंडळी. आता आपल्याला मस्तपैकी आंब्याची चटणी करायची आहे, म्हणजेच कोकणातील खरबाट. तर आता पटकन आपण आंबे धुवूया आधी. तर मस्तपैकी 2 आंबे पटकन धुतलेले आहेत, आणि आपल्याला आता करायचं आहे आंब्याची चटणी म्हणजेच आंब्याचा खरबाट. आत्याला सांगितलंय आता आंब्याच्या फोड्या कापून दे. आत्याने भरभर आंबा कापायला सुरुवात केलं नाही. तर पहिले आंब्याच्या सालीवरच्या कापला, त्या आंब्याच्या साली काढून टाकायच्या असतात म्हणजे, नाही ते खाल तुम्ही चवीला भारी असतात त्या पण. आणि आता आंब्याचे बारीक बारीक मस्तपैकी फोडी केल्या नाही, चव सुटले जाम. आणि त्या फोडी मस्तपैकी तिखट मिठट्टा बरोबर आपल्याला खायच्या आहेत, तर भारी लागतात मंडळी. फोडी कापून तयार झालेल्या मस्तपैकी बघताय. त्याच्या आत मस्तपैकी तिखट मीठ लसूण चटणी टाकायची आहे ना. आजीबाईन पाट्यावर वाटायला सुरुवात केली नाही आता. मित्रांनो आम्ही कोकणातली माणसं अजूनही पाट्यावर वाटण वगैरे वाटतो. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो. बघताय काय मस्तपैकी आंब्याच्या फोडी कापल्यात ना. आता त्यासोबत तिखट मीठ या खायला. तर मित्रांनो तुमच्या कलमाला आंबे लागले की नाही कमेंट करून नक्की सांगा. तर आजीबाई न बघता बघता मस्तपैकी तोंडाला पाणी सुटणारी आंब्याची फोडांची चटणी म्हणजेच आपल्या कोकणातलो खरबाट लवकर जाता तयार करेल.
बघताय कसलं भारी आंब्याची फोड आणि चटणी मीठ ते पण आपण खायचं आहे. मित्रांनो बघत राहा व्हिडिओ संपूर्ण. कसं आंब्याची चटणी कोकणात करतात. तर मित्रांनो पहिलाच आंबा लागलाय आमच्या इकडे आमच्या झाडावरती. तर या आंबे खायला कोकणात. कोकणातील रत्नागिरीत आपलं गाव आहे. तर मस्तपैकी बघता बघता आंब्याची चटणी म्हणजे आमच्या कोकणातलं खरबाट तयार झालंय. मस्त लागतं एकदम जबरदस्त. एकदा तुम्ही करा मित्रांनो किंवा आमच्या घरी खायला तरी या. आंब्याचं खरबाट भाकरी बरोबर काय लागतं मंडळी. भाकरी बरोबर काय नुसतं पण खाल्लात ना तरी पण आडस लागतं. मीठ खायला आता मस्तपैकी जेवायला बसलेलं आहे. तर मंडळी खाऊया आंब्याची चटणी.